नमस्कार, मी कविताच टेस्टी फूडमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत करते। मखाना हा एक असा पदार्थ आहे जो आपल्या आरोग्याला खूप चांगला आहे। मखान्यापासून बरेच रेसिपी बनवू शकतो। आज आपण नवरात्री निमित्त एक स्पेशल मखानाची स्वीट डिश बनवणार आहोत, ती म्हणजे मखाण्याची खीर। इतर खिरींच्या तुलनेत ही इन्स्टंट तयार होते। कमळाच्या ज्या बिया असतात त्या रेतीमध्ये भाजून हा मखाना तयार होतो। तर अशी ही आरोग्याला रिच आणि टेस्टलाही रिच मखाण्याची खीर कशी बनवायची, चला तर पाहूया। तुम्ही या चॅनलला अजून सबस्क्राइब केले नसेल तर जरूर सबस्क्राइब करा, ते निशुल्क आहे। यासाठी लागणारे साहित्य, एक मोठा बाउल मी मखाना घेतलेला आहे इथे, 1 लिटर ना म्हशीचं दूध घेतलेलं आहे, फुल क्रीम वाला दूध घ्या तुम्ही इथे, काजू बदाम, वेलची जायफळची पूड आहे, दुधाची पावडर, पिस्ता, केशर आणि हे काजू आणि बदामचे ना असे चॉप्स करून घेतलेले आहे, असे क्रश करून घेतलंय चांगलं, आणि साखर 100 ग्रॅम साखर घेतलेली। गॅसवर मी इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे। आपण आता मखाना आहे ना तुपामध्ये ना थोडासा फ्राय करून घेऊया। मखाना वेग असा मऊ असतो ना, तर त्याला आपल्याला ना थोडासा क्रिस्पी करायचा आहे, कुरकुरीत करून घ्यायचा आहे। हा असा बघा, हे असा आहे तो मखाना। तर तुपामध्ये ना एक 7 ते 8 मिनिटं आपल्याला फ्राय करायचा आहे। कढईमध्ये ना मी 1-2 चमचे तूप घेते। या तुपामध्ये ना आपण मखाने चांगले रोस्ट करून घेऊया। हे तुम्ही ना मीडियम गॅसवरच करा, फुल गॅसवर नका करू तुम्ही, म्हणजे आपल्याला हे क्रिस्पी करून घ्यायचे आहे मखाने। हे मखाने आपले क्रिस्पी होत आहे ना, तोपर्यंत मी बाजूच्या गॅसवर आपण दूध गरम करायला ठेवलेलं आहे। तुम्ही अजून या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील। 7 ते 8 मिनिट झाले बघा, आपले मखाने ना मस्त क्रिस्पी झालेले आहे बघा। आधी कसे हे तुटत पण नव्हते व्यवस्थित, आता छान असे क्रिस्पी झाले बघा, एकदम चुरा होतोय बघा त्याचा। आता मी हे एका ताटामध्ये काढून घेते। याच कढईमध्ये ना आपण जे तापवलेलं दूध आहे ना ते टाकते आता याच्यामध्ये। यासाठी ना तुम्ही दूध जे घेणार आहे ना ते म्हशीचंच घ्या, फुल क्रीम वाला, तरच आपली खीर छान लागणार। दूध आपल्या कढईमध्ये ना उकळायला लागले आहे आता, तोपर्यंत आपण यातले ना थोडेसे मी मखाणे ना मिक्सर मध्ये घेते। हे थोडेसे मखाणे आणि हे काजू आणि बदाम याची ना आपण पूड करूया, आणि ही पूड आपण त्या दुधामध्ये घालूया, म्हणजे हे आपलं दूध आहे ना लवकर घट्ट होईल चांगलं, आपल्याला जास्त उकळावं लागणार नाही। हे पहा, मखाना आणि ड्रायफ्रूटची ना ही पूड करून घेतलेली आहे। आणि हे मखाणे आहे ना हे थोडेसे ना आपण हाताने किंवा खलबत्त्याने ना असे थोडेसे असे क्रश करून घेऊया। एकदम बारीक नाही करायचे आपल्याला, जाडे जाडेच तुकडे ठेवलेचे। हे बघा, असे हाताने पण होतात हे, इतके छान मस्त क्रिस्पी झालेले आहे बघा मखाना आपला। आपलं दूध बघा छान उकळायला लागलेलं आहे। या दुधामधलं ना थोडंसं दूध मी केशरमध्ये टाकते, म्हणजे ना केशरला आपला रंग छान येईल। आणि शेवटी आपण हे केशर या खिरीमध्ये टाकूया। हे पहा, हे केशर दुधात टाकलेलं आहे ना, तर कलर किती छान आलेला आहे बघा त्याचा। मखाना आणि जे ड्रायफ्रुट्स मी बारीक केलं होतं ना ते पण यामध्ये आपण घालून घेऊया। यामध्ये मी बघा हे मिल्क पावडर टाकते आहे। ही वजनाने ना मिल्क पावडर 20 ग्रॅम आहे। यामध्ये ना मिल्क पावडर तुम्ही नाही टाकली तरी चालेल, मी ही खीर इन्स्टंट व्हावं म्हणून टाकणार आहे ही, म्हणजे याच्याने ना आपलं खीर आहे ना लवकर घट्ट होईल आणि जास्त आपल्याला वेळ लागणार नाही, या म्हणून टाकलेली। हे पहा, हे मखाणे ना मी हातानेच क्रश करून घेतलेले आहे, एकदम बारीक चुरा नाही केलेला आहे, थोडेसे जाडसरच ठेवलेले आहे। हे आता या दुधामध्ये घालते। हे पण जास्त नाही, 5 मिनिटं फक्त उकळू देऊया, हे लवकर बनते ही खीर, अगदी इन्स्टंट बनणारी खीर आहे। बाकीची जी खीर बनवतो ना त्याला जरा वेळ लागतो, पण ही पटकन बनणारी खीर आहे। आणि यामध्ये आपण दुधाची पावडर आणि मखाना बारीक करून टाकलेला आहे ना, त्यामुळे याला लवकर घट्टपणा येतो। यामध्ये ड्रायफ्रुट्स टाकते मी, हे काजू आणि बदामचे पीसेस आहे ना ते टाकते, आणि ही साखर 100 ग्रॅम साखर आहे बघा। यामध्ये ना मी आता हे केशरचं दूध आहे ना ते घालते। हे पहा, आपली आता ही खीर पूर्ण झाली आहे। ही एवढीच पातळ ठेवा तुम्ही, याच्यापेक्षा घट्ट केली ना तर गार झाल्यावर ना आणखीन ठीक होते। ही खूप मस्त पौष्टिक आहे ही खीर। या नवरात्रामध्ये ना तुम्ही ही खीर नक्की करून बघा, 9 दिवसाच्या उपवासामध्ये एक दिवस,
एरवी पण आपण ही खीर करून खाऊ शकतो, डेझर्ट म्हणून पण ही खीर खाल्ली तरी चांगली आहे। ही खीर विशेष म्हणजे गरम गरम पण चांगली लागते आणि थंडी फ्रीज मधली असलेली ना ती पण खूप छान लागते चवीला। यामध्ये ना मी शेवटी आता हे वेलची जायफळची पूड टाकते। हेल्दी पौष्टिक आपली मस्त रिच खीर तयार झाली आहे बघा ही। आता ही सर्विंग बाउल मध्ये मी सर्व करते। हे पहा आपली मस्त गरम गरम पौष्टिक मखाण्याची खीर तयार झालेली आहे। चवीला ही अप्रतिम लागते। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा। तुमच्या कमेंट्स वाचायला मला फार आवडतात। तुमच्या लाईक्स आणि कमेंट्समुळे माझा उत्साह वाढतो आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते। याचबरोबर तुम्ही मला फेसबुक, इंस्टाग्राम आणि पिंटरेस्टवर देखील फॉलो करू शकतात। त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत मस्त खा, काळजी घ्या। धन्यवाद।